हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय व्लॉग. तर आजचा ब्लॉग हा ताईला चालू करायचा होता, पण तिने व्हिडिओ काढायचं सोडून फोटोज काढले. तर आजचा हा ब्लॉग माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. मी दिवाळीला घरी यायच्या आधीपासून सगळ्यांचं प्लॅनिंग चालू होतं की तू आली की गावाला जाऊ, कोकणात जाऊ, मग ठरलं की महाबळेश्वरला जाऊ. पण सगळ्यांच्या सुट्ट्या टायमिंग मॅचच होत नव्हतं आणि पप्पांची खूप इच्छा होती सगळ्यांनी मिळून कुठेतरी फिरायला जायचं. मग सकाळपासून सगळे कुठे जाऊ करत बसलो आणि मग फायनली चला निघूया कुठेतरी असं म्हणत तडक निघालो. अँड बिलीव्ह मी, बस एकदाच रस्ता पकडला आणि सगळा मूड ऑटोमॅटिकली फ्रेश झाला. रस्त्यावरची ग्रीनरी, डोंगर, फॉग सगळं इतकं सुंदर दिसत होतं. आणि अचानक मला दिसला रेनबो, तेही एक नाही दोन, पण ह्या व्हिडिओमध्ये एकच कॅप्चर झाला आहे. रेनबो पाहून माझं मन थेट लहानपणात गेलं. 10वी नंतरनं रेनबो पाहिलंच नव्हता. इतक्या वर्षानंतरनं पाहून लिटरली मन खुश झालं. असं रेनबो, हिल्स, हवा हे सगळं एन्जॉय करत करत आम्ही लोकेशनला पोचलो. आणि इथला व्ह्यू काय सांगू, माइंड ब्लोईंग. खरंच असला व्ह्यू मला चेन्नईत कधीच बघायला मिळणार नाही. आणि हा व्ह्यू बघून मी प्रेमात पडले. व्ह्यू कॅप्चर केल्यावर फोटो व्हिडिओ घ्यायला आम्हाला तर ब्रेकच नव्हता. नेमकी व्ह्यूच्या समोरची एक टेबल मिळाली, तिथे बसून आम्ही स्नॅक्स ऑर्डर केले. आणि आता तुम्ही सगळ्यांनी लोकेशन ओळखलंच असेल, तर हो, आम्ही आलो आहेत लोणावळा टायगर पॉईंटला. आम्ही स्नॅक्समध्ये कांदा भजी, बटाटा भजी आणि कॉर्न भजी आणि त्यासोबतच मॅगी ऑर्डर केली होती. आणि त्यानंतरनं मस्त भाजलेलं आणि त्यावर मसाला आणि लिंबू लावलेलं मक्याचं कणीस आम्ही खाल्लं. कॉर्न भजी तर एवढी छान होती की आम्ही परत एकदा मागवली. सिरियसली टायगर पॉईंटची कॉर्न भजी प्लस त्यांचा स्पेशल मसाला एकदम मस्ट ट्राय. हायली रिकमेंडेड फ्रॉम माय साईड. आणि हो, जसं मी माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं, मला पुण्याची हवा खूप आवडते. इथे परत ती सेम थंडगार हवा जाणवली आणि तो मोमेंट लिटरली परफेक्ट होता. सनसेट बघायला आम्ही थांबलो होतो, पण सूर्यराव ढगाआड लपून बसले. तरी आमची फोटो काढायची एन्थुसियाझम कमी झाली नाही. व्ह्यू इतका छान होता, लाईट इतकी छान होती की जेवढे फोटो काढू तेवढे कमीच होते. आम्ही तर भरपूर फोटो काढले, पण मी आणि ताई सतत मम्मी पप्पांना क्यूट कपल फोटोज काढायला फोर्स करत होतो. मम्मी पप्पांचे ते कपल पोजवाले फोटो खूप क्यूट होते. मी खूप खुश होते कारण मम्मी पप्पांचे दोघांचेही चेहरे खूप रिलॅक्स दिसत होते. दोघांनीही ही ट्रिप खूप एन्जॉय केली होती. इतका सुंदर व्ह्यू, छान हवा, फॅमिलीसोबतचा हा परफेक्ट वेळ, खरंच एकदम परफेक्ट होतं सगळं. सनसेट एन्जॉय करून परत येताना आम्ही प्लॅन केला, चल मॅप्रो गार्डनला जाऊयात. मम्मी पप्पा कधीच गेले नव्हते, म्हणून त्यांना दाखवायचं म्हणून स्पेशल स्टॉप. तिथे पोचल्यावर एक मुलगा मस्त सर्कस टॅलेंट दाखवत होता. थोडा वेळ पाहिलं, खूप मजा आली. मग आम्ही गार्डन एक्सप्लोर करायला लागलो. आणि सगळ्यात बेस्ट पार्ट, फ्री सॅम्पल्स, चॉकलेट्स, जेली, मिल्कशेक, ज्यूस सगळं एकदम मस्त होतं. एकदम मजा आली. थोडे चॉकलेट्स घेऊन झालं. फोटो व्हिडिओ घ्यायचं म्हटलं तर माझ्या मोबाईलची बॅटरीज लो झाली, पण चालायचंच. त्या मोमेंटला एन्जॉय करणं जास्त महत्त्वाचं होतं. आणि अशा प्रकारे आमची सडन अनप्लॅन ट्रिप एकदम परफेक्ट हॅपी ट्रिप बनली. खरंच कधी कधी कुठे जायचं यापेक्षा आपण त्या मोमेंटला किती एन्जॉय करतो हे जास्त महत्त्वाचं असतं. आणि आज आम्ही तसंच केलं. प्रेझेंट एन्जॉय केला आणि हसत खेळत गप्पा मारत सुंदर व्ह्यू बघत घरी परत आलो. तर हा होता आमचा छोटासा बट सुपर जॉयफुल रोड ट्रिप. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.